दहशतवाद्यांचा खात्मा करणं ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य 7 मे रोजी भारतानं 9 दहशतवादी तळ नष्ट केली। यात पाकिस्तानातील 100हून अधिक दहशतवादी मारले। भारतीय लष्कराची माहिती। बहवालपूर आणि मुरिदके आमच्या निशाण्यावर होते। कसाबनं प्रशिक्षण घेतलेल्या तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय सैन्यानं सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी। पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाई केली। पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले। डीजीएमओ पत्रकार परिषदेतून खुलासा। सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद। पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं। भारतीय लष्कराची माहिती। पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीनं उत्तर देण्याचे आदेश। कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार। भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा। संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारत आपलं पथक पाठवणार। पाकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांचे भारत पुरावे देणार। पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद होणार। सूत्रांची माहिती। धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसना टार्गेट केलं। भारताकडून पाकचे 11 एअरबेस उद्ध्वस्त। यात चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान। भारतीय हवाई दलाची माहिती। पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यास सज्ज होतो। दहशतवादी हल्ल्यानंतरच अरबी समुद्रात शस्त्रास्त्र आणि युद्धनौका तैनात करत कोणत्याही कारवाईसाठी तयार होतो। भारतीय नौदलाचा मोठा खुलासा। शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं। तिन्ही दलप्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। लखनौत ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन। रावळपिंडीपर्यंत ब्रह्मोसचा आवाज गेला। भारतीय सैन्याच्या शौर्याची ही धमक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून कौतुक। उद्या डीजीएमओंसोबतच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाकव्याप्त काश्मीर परत देत पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका। युद्धबंदी संदर्भात लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींची पश्चिम क्षेत्रातील सैन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। सीमा भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास जशास तसं उत्तर द्या, उपेंद्र द्विवेदींच्या सूचना। पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नांनंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। जम्मू काश्मीर पंजाबसह राजस्थान सीमेवरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। राजस्थानच्या जैसलमेर आणि हनुमान चौकात ब्लॅकआउट। याआधी पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अनावरण। नारायण राणे, नितेश राणेंसह अन्य नेते उपस्थित।